मैत्रिणींनो, कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण इथे गळा उंची घेणार आहे 10 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार. याप्रमाणे आपण आकार देणार आहे. आता मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे. गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं अस्तर आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या. तर गळ्याच्या बाजूने 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. जसा गळ्याला आकार दिला तशाच पद्धतीने आपण ही शिलाई मारून घेणार आहे. शिलाई मारून झाली की मधला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्या पद्धतीने कट केला की गळ्यावरती छोटे छोटे कट आपल्याला मारून घ्यायचे. आता अस्तरमध्ये पलटी करून वरतून छान अशी दापटीप आपल्याला द्यायची, म्हणजे छान असा गळा आपला तयार होईल. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. पूर्ण गळ्यावरती दापटीप दिली की सुंदर असा गळा आपला तयार होतो आणि छान अशी फिनिशिंग सुद्धा येते. आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित जॉईंट करायचं, कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आणि सगळं व्यवस्थित अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. उरलेला एक्स्ट्राचा कपडा सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित हे कट केलं की सुंदर अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते. लगेच पाठीवरचे टक्स मारायचे म्हणून पहिले अशी घडी करायची, पुन्हा असं फोल्ड करून इथे थोडासा कट मारायचा, म्हणजे छान पॉईंट आपले निघतात. खाली रुंदीला 1/2 इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघेही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची, म्हणून त्या पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती आपल्याला अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. अगदी छान असा पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. आता घ्यायचा आहे कॉन्ट्रास्ट कपडा. साधारण 2x2चे चौकोनी तुकडे घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि ती शिलाई मारून घ्यायची. बघा, या पद्धतीने शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून छान अशी फिनिशिंग त्याला द्यायची आणि अशीच डिझाईन बनवून घ्यायची. ही बनवलेली डिझाईन आपल्याला गळ्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती आपण गळ्याच्या आतल्या बाजूने फक्त कोणे बाहेर ठेवून आणि ही डिझाईन आपण पॅक करून घेणार आहे. छान अशी डिझाईन आपली लावून झाली की सुंदर अशी लेस आपल्याला पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची आहे म्हणून पहिले एक साईडने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. लेस कुठेही खेचायची नाही आहे, अगदी सैल सोडत सोडत आणि आपल्याला शिलाई मारायची, म्हणजे परफेक्ट आकार लेसला तयार होतो. बघा, ह्या पद्धतीने अगदी सावकाश ही लेस लावून घ्यायची आहे.
लेसला पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाली की पुन्हा असं ब्लाऊजला घडी मारून इथे आपल्याला असा ह्या पद्धतीने व्ही आकारसारखा आकार द्यायचा आहे. म्हणजे खडून अशी रेष मारून घ्यायची आणि व्ही आकारसारखा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूने ती थोडंसं हाताने करून आणि ही रेषा डार्क करून घ्यायची. पुन्हा जी रेषा आपण मारली ना त्याच्यावरती एक लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. त्या लेसला सुद्धा आपण डबल शिलाई मारून घेणार आहे, म्हणून अगदी व्यवस्थित शिलाई तिथे मारून घ्यायची आहे. इथे थोडीशी चुनी टाकायची म्हणजे कोपरा तयार होईल. आणि ह्या पद्धतीने जशी रेषा आपण मारली तशीच त्या रेषेवरती लेस लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने आपण हे बनवलं का नॉड घ्यायची आपल्याला. त्याला छोटेसे लटकन बनवायचे म्हणजे 2 बाय 2चे आपण चौकोनी तुकडे इथे घेणार आहे आणि त्याला असं त्रिकोणमध्ये हे करून ह्या पद्धतीने आपल्याला छान असं लटकन आपल्याला बनवायचे. अगदी छोटे छोटे लटकन आपल्याला इथे बनवायचे. बघा छोटे लटकन बनवण्यासाठीच आपण 2 बाय 2चा असा चौकोनी तुकडा घेतला आणि त्याचे छोटेसे छान असे लटकन इथे बनवले. ह्या पद्धतीने नॉड पकडून अशी आपल्याला ठेवून घ्यायची आणि इथे आपण शिलाई मारून घेणार आहे. अशी शिलाई मारली की हे वरचे 2 पदर आहे ना ते असे फोल्ड करायचे आणि त्याला सुद्धा एक शिलाई मारून ते पॅक करून घ्यायचे. बघा सुंदर अशी आपण इथे नॉड लावून घेतली. आता वरती आपल्याला लटकन बनवायचे. त्याच्यासाठी पण नॉड घ्यायची. 2 चौकोनी तुकडे इथे आपण घेतले. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ही नॉट ठेवून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आणि दोन्ही कोपरे असे फोल्ड करून ह्या पद्धतीने आपल्याला लटकन बनवायचे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज असे छान छान नवीन नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. दोघेही नॉड आता वरतून 2.5 इंच मोजून जॉईंट करून घ्यायचे आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण आज व्हिडिओ बनवलेली आहे. तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. अशी व्हिडिओ छान अशी व्हिडिओ कोणत्या ब्लाऊजला छान दिसेल अशी डिझाईन आपण आज बनवलेली आहे. आणि ही जी खालची नॉड आपण बनवली ना त्याच्यावरती सुंदर असं बटन आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. तुम्ही अगदी तिथे पॅच लावला तरी चालेल किंवा छोटंसं बटन लावलं तरी चालेल. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. मैत्रिणींना सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही का तर छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया.